रंग, सुगंध आणि स्वादाने भरलेली अशी जबरदस्त घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल व्हेज दम बिर्याणीची रेसिपी आज आपण बघणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका टोपामध्ये मी 2 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडे खडे मसाले म्हणजे दालचिनीचे 2 तुकडे, 2 मसाला वेलची, 2 साधी वेलची आणि थोडी काळी मिरी घालूया. चवीप्रमाणे मीठ घालूया आणि लिंबाचा एक तुकडा घालू. पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बासमती तांदूळ 1 वाटी घालूया. हे आधीच मी धुवून अर्धा तास भिजत ठेवलेले होते. असं केल्यामुळे तांदूळ चांगला सुटसुटीत होतो. आता हे तांदूळ आपल्याला 80% शिजवायचे आहेत. त्यानंतर एका बाउलमध्ये आपण फ्लॉवर, गाजर, बीन्स, पनीर, टोमॅटो, बटाटा, 1 वाटी तळून घेतलेला कांदा, 1 वाटी पुदिना आणि कोथिंबीर, 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, 2 चमचे आलं लसूण हिरवी मिरची ची पेस्ट आणि 1 चमचा कसुरी मेथी हाताची चांगली रफ करून घालूया. चवीप्रमाणे मीठ घालून वरून अर्धी वाटी साजूक तूप घालूया आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मसाल्यांचा खूप छान सुगंध सुटलेला आहे. मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 वाटी दही घालूया आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता एका कढईमध्ये ही भाजी घालून 2 मिनिटं चांगली परतून घेऊया. परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 वाटी पाणी घालूया. गरम पाणी घालायचं इथे आणि भाजी चांगली आपण आता 5 मिनिटं शिजवून घेऊया. एका बाउलमध्ये थोडं दूध घेऊन आपण केशर दूध तयार करून घेऊया. त्याच्यामध्ये थोडं केशर घालून केशर दूध तयार करून घेऊया. 10 मिनिटं झालेली आहेत. भाजी सुद्धा आपली शिजलेली आहे. आता वरून जो आपला भात शिजलेला आहे तो त्याचा थर लावूया. त्यावरती तळलेला कांदा घालूया, थोडी कोथिंबीर घालूया, वरून केशर दूध, आणि इथे मी थोडा फूड कलर वापरलेला आहे. ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालतो. आता हे सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर कढईमध्ये मधोमध एक छोटी वाटी ठेवूया आणि वाटीमध्ये कोळसा घालूया. कोळसा मी आधीच गरम करायला ठेवलेला. कोळशावरती आता आपण 2 चमचे तूप घालूया. हे बघा मस्त त्याचा धूर सुटलेला आहे. वरून पटकन झाकण ठेवायचं, नाही तर ते सगळा फ्लेवर त्याचा निघून जाईल. आणि 10 ते 15 मिनिटं वरून झाकणावरती काहीतरी ठेवून बिर्याणीला चांगला दम देऊया. 15 मिनिटं झालेली आहे आणि मस्त फ्लेवरफुल अशी आपली व्हेज दम बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.